बच्चू कडू यांना मोठा दणका बसलाय। कारण अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षावरून बच्चू कडू आता अपात्र ठरलेले आहेत। विभागीय सहनिबंधकांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही बघू शकतोय। बच्चू कडू यांना हा मोठा दणका। अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षावरून बच्चू कडू आता अपात्र ठरलेले आहेत। विभागीय सहनिबंधकांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं बघायला मिळतंय। खरं तर अनेक दिवसांपासून आपण बघतोय बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू होतं। ते सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर त्यांनी स्थगित केलेलं होतं। त्यानंतर बच्चू कडू यांना हा मोठा दणका म्हणावा लागेल। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। छगन, गौरी, गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा न्यायालयामध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता। मध्यंतरीच्या काळामध्ये याला स्टे देखील देण्यात आलेला होता आणि बच्चू कडू पुन्हा एकदा त्यांच्या अध्यक्षपदावरती कायम राहिलेले होते। मात्र अन्नत्याग आंदोलन 7 दिवस झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज दुपारी जर बघितलं तर बच्चू कडू यांना मोठा दणका बसलेला आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू या अपात्र करण्यात आलेला आहे आणि हा निर्णय जो दिलेला आहे तो विभागीय सहनिबंधक यांनी हा निर्णय दिलेला आहे। यासोबतच त्यांना न्यायालयात 1 वर्षाच्या शिक्षेची दणका देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता बच्चू कडूला सरकार घेरतंय की काय? कारण थोड्या वेळ आधी बच्चू कडूंनी देखील अशी प्रतिक्रिया दिलेली होती की माझ्यावरती सरकारचा वॉच आहे आणि सरकार मिळेल त्या पद्धतीने ईडी असेल, सीबीआय असेल, अशा विविध मार्गांनी माझ्यावरती प्रहार करू शकतात। त्यामुळे आम्ही रक्तरंजित लढाई करू। कुठल्याही परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून दाखवू। त्यांना 2 ऑक्टोबर पर्यंतचा देखील वेळ देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता यावर नेमकं बच्चू कडूंची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं तेथील महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी, हो नक्कीच। छगन, आपण खरं तर अनेक दिवसांपासून बघू शकतो शेतकरी कर्जमाफी किंवा अनेक मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू होतं। सरकार त्यांना समजावण्यासाठी गेलं, उदय सामंत गेले, त्यांना समजावण्यात यश आलं। एकीकडे सरकार त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या मागण्या पूर्ण करू असं म्हणतंय, दुसरीकडे त्यांचा असा निर्णय कसं बघायचं याकडे? गौरी, आता थोड्या वेळ आधी बच्चू कडूंनी देखील यावरती प्रतिक्रिया दिली। त्यांचं अन्नत्याग आंदोलन 7 दिवस चाललं आणि थोड्याफार का होईना उदय सामंत आलेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते पत्र लेखी बावनकुळेंचं दाखवलं त्यानंतर अन्नत्याग आंदोलन जे आहे काही वेळापुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे। म्हणजे 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारला वेळ देण्यात आलेला आहे। या दरम्यान एक बच्चू कडूंनी मोठं वक्तव्य केलेलं आहे की अमरावती जिल्ह्यातले 2 आमदार मुंबईत गेलेत आणि मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गौप्यस्फोट काही वेळ आधी बच्चू कडू यांनी केलेला आहे। त्यामुळे हे भाजपचे 2 आमदार नेमके अमरावती जिल्ह्यातले कोण होते आणि त्यांचा बच्चू कडूंशी काय संबंध येतो आणि बच्चू कडूला का अडकवण्याचा प्रयत्न करतात, असे नाना विविध प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत आणि त्याची पहिली झलक आज विभागीय सहनिबंधकांनी दिलेली आहे। बच्चू कडूंना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र करण्यात आलेला आहे। त्यामुळे बच्चू कडूंना सरकार घेण्याचा प्रयत्न करतायत का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। नक्कीच छगन। तर बच्चू कडू यांची या संदर्भात नेमकी काय भूमिका समोर येते, ते काय भूमिका मांडतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।